तर चला मित्रांनो, हाय. तर आपण आज भेटलो. तर तुम्ही बघू शकता, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक 1 स्क्वेअर ची वायर कुठं कुठं वापरली जाते, त्याचा कशासाठी फायदा होतो ते सांगणार आहे. तर ही 1 ची वायर आहे. तर ही 1 ची वायर ही आपण फक्त एक लाईट पॉइंट, एक फॅन पॉइंट साठी वापरले जातो, वापरण्यात घेतो. तर हिचा वेग हा फक्त म्हणजे हा करंट किती घेते, तर 1100 व्होल्टेज एवढा करंट घेते, वोल्ट एवढा करंट घेते ही. तर तुम्ही बघू शकता, ही ब्ल्यू वायर आहे. ब्ल्यू मध्ये 1 च्या कुठल्या कुठल्या वायर येतात, तर ब्लॅक पण 1 ची येते, पण ती न्यूट्रल साठी वापरला जातो. एक तर जास्तीत जास्त आपण ब्ल्यू वायर पण एक न्यूट्रल साठी वापरतो कधीतरी, म्हणजे आपल्याकडे न्यूट्रल नसेल तर ही आपण वापरतो. पण सध्या तर ही वायर आपण एक फेज म्हणून वापरतोय. तर ही फेज म्हणून वापरली जाते ब्ल्यू वायर. रेड वायर पण वापरली जाते, कोड असतो, तर त्या कोडनुसार वायर वापरली जाते. एक इंजिनियर एक डायग्राम देतो, एक कन्स्टंट सर एक डायग्राम देतो, त्या डायग्राम नुसार आपण वायरी चूज करतो. तर ही पॉलिकॅपची वायर ही 1 स्क्वेअर ची ही आम्हाला फक्त लाईट पॉइंट, फॅन पॉइंट साठी आपण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत तर सांगितलं, फॅन पॉइंट साठी पिवळी वायर वापरली जाते, आणि ही ब्ल्यू वायर लाईट पॉइंट साठी वापरली जाते. लाईट पॉइंट बस लाईट पॉइंट साठी वापरतो आपण ब्ल्यू वायर. आणि जी ब्लॅक वायर आहे, ब्लॅक नाही, पिवळी वायर आहे, ही पिवळी वायर 1 स्क्वेअर ची वायर फॅन साठी वापरली जाते. ती सफिशियंट आहे. फॅन आपला काही जास्त वेग नसतो, त्याच्यामुळं आपण जास्त 1 स्क्वेअर ची वायर वापरू शकतो. फॅन साठी ही 1 स्क्वेअर ची वायर सफिशियंट आहे, त्याच्यामुळे आपण पिवळी वायर वापरतो. हिचा पण वेग तेवढाच आहे, 1100 ही 1100 व्होल्टेज. तर ही पण पिवळी वायर अशी वापरली जाते. तर बाकीचं म्हणलं तर ही 1 स्क्वेअर ची वायर, ही पण 1 स्क्वेअर आहे, पण ही आपण ब्लॅक आहे. हिला आपण ह्या ब्ल्यू वायर सोबत लाईट पॉइंट साठी नेतो. ह्याला आपण न्यूट्रल साठी वापरतो. एक हे न्यूट्रलचं काम करतं. तर ही न्यूट्रल वायर आहे. न्यूट्रल साठी 1 स्क्वेअर ची वायर वापरतो आपण. न्यूट्रल साठी कधी पण लक्षात ठेवा, लाईट पॉइंट साठी नेताना 1 स्क्वेअर ची वायर वापरली जाते. तर तुम्ही पुढच्या वेळेस म्हणसाल की समजा एक सर्किट न्यायचंय, तर सर्किट साठी मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा, एका सर्किट साठी आपण 1.5ची वायर वापरतो. 1.5च्या वायर मध्ये एक ब्ल्यू, सॉरी हा, एक रेड, एक 1ची कधी पण लक्षात ठेवा, 1ची आर्थिंग वापरली जाते. 1.5च्या सर्किट साठी एक आर्थिंग 1ची वापरली जाते. बाकीच्या सगळ्या वायरी 1.5च्या असणार आहे. 1.5ची न्यूट्रल असणार आहे, 1.5चा फेज असणार आहे. बाकी आर्थिंग ही कधी पण 1ची वापरली जाते. तसंच 2.5चं पण आहे. 2.5च्या याला आपण काय करतो, तर 2.5च्या फेजला 2.5ची, 2.5च्या न्यूट्रलला 2.5ची, पण आर्थिंगला कधी पण 1.5ची हिरवी ही वायर आर्थिंग साठी वापरतो. तसंच 4 स्क्वेअर ला पण सेम आहे, 4 स्क्वेअर ला पण सेम आहे. तिथं काय करतो, फेज आपण 4चा घेतो, न्यूट्रल हा 4चा घेतो, आणि आर्थिंग हा 2.5चा घेतो. सेम आहे, काही फरक नाहीये. पण 4 स्क्वेअर ची वायर आपण जास्तीत जास्त किती लोड आहे, तर ज्या लोड नुसार घेतो. तर 4 स्क्वेअर ची गिझर साठी, परत एक AC साठी वापरला जातो. तर हे असं स्टेप असते, प्रत्येक वायर प्रत्येकाच्या लोड नुसार ठरली जाते. तर त्यामुळे मी सांगतो तुम्हाला, बाकीचं लोड नुसार कधी पण कुठल्या पण वायरीचा हाच हेतू असतो की तो लोड नुसार बदलत राहतो. तर त्यामुळे मी तेवढंच सांगतो आज तुम्हाला. व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे, आणि तुमचा वेळ काय मला घालवायचा नाहीये, माझा पण मला वेळ घालवायचा नाही. तर मित्रांनो, एवढंच मी आज तुम्हाला सांगणार. तर बाकीचा व्हिडिओ आपण पुढच्या ह्याच्यासाठी हे करू. तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की माझं काय चुकतंय का, आणि त्यात मला काय फरक पडेल का, त्याच्यामुळे मला पण शिकायला भेटेल, तुम्हाला पण मी तेवढंच प्रयत्न करेल शिकण्यासाठी. त्यामुळं बाकी आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू. तर गुड बॉय. चला मित्रांनो, धन्यवाद.